मित्रांनो, कसा आहे तुरीचा प्लॉट, कशा पद्धतीने हे शेंगा लागलेले आहेत. आणि आपण मागील भागामध्ये सांगितलं होतं की या छाटणी जी केली ती आपण त्या छाटणीचा फायदा झाला की फुटवा फुटलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हे शेंगा पहा कशा पद्धतीने या शेंगाचं प्रमाण वाढलेलं आहे. यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला सुद्धा उत्पन्नाची हमी वाढलेली आहे आणि या उत्पन्नामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. आणि एक योग्य नियोजन शेतीमध्ये केलं तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा शेती देऊन जाते. परंतु चुकीच्या पद्धतीनं नियोजन केलं आणि कुठंतरी एक थोडासा हे झालं, वेळेवर जर गोष्टी केल्या नाही तर त्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा हे सहन करावं लागतं. परंतु या पद्धतीने एक छाटणी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात बहार आला आणि बहारांचं शेंगाच्या रूपामध्ये रूपांतर झालं. कसल्याही प्रकारची कीड नाही आणि कसल्याही प्रकारचा या पिकाला निसर्गाने सुद्धा यावर्षी साथ दिली आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण योग्य असल्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि त्याच्यामुळे उत्पन्नाची सुद्धा हमी वाढलेली आहे. आमच्या चॅनलवर नवीन असाल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. जय हिंद.